श्री गजानन विजयी ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाची अनंत वेशा, जय जयाची अविनाशा, जय जयाची परेशा ब्रह्मांड दिशा. नमो तुशी देवा तू आपणास, पतित पावन नाम खास. सर्वदा हे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेममित तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे ते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो भेटण्या येई तो ते प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायण. पाप पुण्याची वासना तूच उजवीशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता राहील मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणी. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगातात. अवघे तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधानिष्ठ ज्याची जडली गजानन पदी साची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीर शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देत मिस्त्रीला एकी झोक गेला. 30 फुंटावरून पडला खाली घडी दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला जन्मंती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचतो. परी घडले अघटित कोठे न लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलिलात तैसे त्याचे झाले. सोपान साह्योज्या परी जन उतरती भूमीवरी. ते झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पळता पळता करास. पायभूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थन घेती साचा. हा योग पडण्याचा दैवाने चाला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थानी. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची जयपुराहून आरिसाची. बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगाव कारणे. ते संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाप्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टंते करून आपुल्या 2 मुलासी घेऊन. रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदे पासूनी भला उत्सवासी आरंभ झाला. अपार समुदाय मिळाला नवमी सस्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालते होते साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसतं मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी. होती तिला सोसली नाही गर्दी किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोटील कोण. लहान मुले दिसती 2 खांबा खाली येदवा. 10-20 जणांनी खांब काढीला अंगावरनी.
पाणी मुखात घालुनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोभ म्हणे ना लागला, मारीला कोटेस. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर. सुरक्षित राहावे कसे, आश्चर्य वाटले लोकाला. प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो इतक्यास्तव. खांब पडून अंगावरी, भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिदली त्या गजाननाने. बाई होऊन पूर्वत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामीची अगाध सत्ता. कोठेही ना अगाध होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थाचा, एक असे शेगावी. एक दिवशी त्याच्या घरी येत झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका. रामचंद्र पाटला ते, पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक. गोसाव्याची एकूण हाक, दारा माझी पातला. निरकून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्या पाट, पूजा केली पायाची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो तुला. काही तुझ सांगण्याला, ते तू ऐक मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षाल्यावर श्रीहरीचा समजे, उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी पाही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाल एकादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाना, ते पावते नारायणा याविषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देक, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधी. आणले ताट वाढुनी गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्या चकरा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीर दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पाशी. ती आनंदी देई मसी, म्हणजे कल्याण होईन. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टफी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही ते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, ती होईल बापा परी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत. बांधितो म्हणजे चिटुकभूत, याची न बाधा होय त्यासी. कागे ही जमीदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ए ठाई होत असे. पाटीलकीची तुझे वचन हे वाघाचे पांघरून. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून. दांभिकाच्या नांदी जाण कदापिही लागू नये. ही व्रत पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास असता माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापासाच्या संत चरणी प्रेम धरा. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा म्हणे. सोयऱ्या धैर्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बहात्कारी दया सावी अंतरी. जै का ते फणसावरी काटे आत गोड तरेरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंटास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी तर
नसावायसे वाटसे. श्री गजानन स्वामी मला आली उपदेश करायाला, घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असूनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता हे तुम्ही ऐका, वेडवगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथम अध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावाशी, देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमत. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात ऐनपरी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विविध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, ती तपासुनी भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गडांत टाळिले साचे, देऊनी तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तिथे कथिले सविस्तर, तुकारामासी दिला मार ढोंग करीतो म्हणूनी. कथा चतुर अध्याय ठाई ऐनी रीती असे पायी, जानकीरामे दिले नाही विस्तव चिरमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून, होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचम अध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात, पद्यासन घालूनिया. गुरख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेले पिंपळ गावा कारणी. हे कळले बंकटलाला, तो पिंपळ गावास गेला, महाराजांशी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणले परत, काही दिवस राहून तेत, पुन्हा गेले अकुलीत. भास्कराशी तारावया, कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत जरा फोडिला. एका क्षणात आणले जरा त्या कोरड्या विहिरीत ठाई. भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती. शेगावात गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कंशे खाण्याकरता नेले आपल्या मळात. गंधील माशा उठल्या तेत, लोक होऊन भयभीत. पडू लागले असती सत्य जीव आपल्या घेऊन. बाधा गांधील माशांची महाराजान झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्या कोतशालीचा. काही दिवस राहिला अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितकुस केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागीच्या तिरी शिवग्रामा भितरी. कृपावर्ज भूषणावरी केली असे जाऊनी. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टमाची पूर्तता. गावींची पाटील मंडळी अवघे आडदांड होती भली. हमेशा होई बोल चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येची दाविले प्रत्यंतर बहुलाला. उसांचा चमत्कार दावनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्यानामे दिला सूत खंडू करता जी पाटला प्रत. आम्रभूषणाचे व्रत चालविनास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात दुपडी पाटील देशमुखात. अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालट आले ते समर्थांनी नाचले. निर्दोष सुट्टे झाले
खंडू पाटील खटल्यातून तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला, सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिला छपराशी, मंदिराच्या सानिध्याशी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विहिरीत केला, नैन चिंदती श्लोकाला रहस्यासह सांगून. जडत्या पलंगाच्या महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्यानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवम अध्यायला द्वाड घोडा शांत केला, खून नवस्करणाला दिले असे गांजाची. दास नवमीची उत्सावी समर्थ बाळा पुरासी, घेऊन आपल्या शिष्याची. बाळकृष्णाच्या घरा गेले, बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन. संशय रहित केले मन तया रामदस्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथनाक, ओ पर्वती झाले पुरी देक तेथे बाळा भाऊला. गणेश अप्पा चंद्रबाई यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भुक्ती गुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्कराशी डसला श्वान, आली त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. श्यामसिंगाच्या विनंतीसी देऊनी मानड गावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सानिध्य भला सीताबाईच्या शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे यास्तला, वाचविले गणुजवऱ्याला सुरंग ओढता विहिरीतून. शेट बच्चू लालाची कथा द्वादशी अध्यायीसाची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडुलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडुलीसी बळीरामाच्या शेताशी, वटली या आंब्याशी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडुलीत तेथेच झाले समाधिस्थ, नवमठ झाला स्थापित शेघावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रीतीच्या गाडीशी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. श्यामसिंगाने मुनगावला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाराचा केला असे. श्यामसिंगाने यापुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा केला कैसा असे गजाननाने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास, नौका फुट्टा छिद्रास हात लाविती नर्मदेनी. विडा माधव नाताला शिष्य हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिला असती साकल्य. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकुले नामक गावा टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबई लोकमान्याला ग्रहण करायाले. श्रीधर गोविंद काळास करीते झाले उपदेश, नको जाऊ लायतेस येतीच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी पुंडलिकांजन गावासी, जाता निवारली त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकाचा प्रसाद त्याला श्यामसिंग हस्ते पाठविला, कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यास कथा सुरस विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरता पोलिसांनी, केवळ अहपणांनी सत्पुरुषाशी त्रास द्याया. महाताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू वनविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापुरावाच्या कांतेसी भानामतीन मानिसाची, बेटगंगा भागीरथीसी झाली अकुटी विहिरीत. कथाबाईच्या माळींची 18व्या माझी साची, कवर डॉक्टरच्या फोडाची कथा यात गृहीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापू काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवटे बहादुराचा वार करी मरिने झाला आजारी,
त्याच घटके माजारी समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दावून त्याला गलित केला. कर्मभिमान श्रोते हो. कथा 19व्या. व्यासी दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसे हेत महाराज ठेवले नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. दारकर कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थाशी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेव नंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभीत दादी. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला. तो समर्थांनी निवटीला करून या उपदेश. केले खळ्यांचे संरक्षण गाढवाचे पासून. समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखट्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिले दर्शन निमून कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा कराव्या कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराजाले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपदा मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माजी इतर श्रीचा समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देते कैवल्यदानी त्याच्या इच्छा पूर्ण. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा. अवघ्यास लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होते वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर कामकोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्याची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडे गावचा गंगाराम. भागुनंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई याने हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्त भिकाजी. पडसखेडचा सुखदेवजी. मार्तन गणपती शेगावचा. बालचंद्राचा रतनलाल. पंचगव्हाणाचा दत्तूलाल. त्याच गावीचा बिसनलाल. अंबरसिंग टाकळीचा. किसन बेल मंडलेकर. विठोबा पाटील चावरेकर. हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थाच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तर प्रकारे बांधले असते साजिरे समाधीच्या चौपेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या विष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐकावी हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थाचा धार्मिक कर. कोणासी न करिता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जे येईल विकायासी पट्टी बसवली त्यावर. गाडी मार्गे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थाच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्व सूत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण. केले आदरे करून किसनलाल शेटजीचे. अनुष्ठान शतचंडीचे करणे अवघडसाचे. अधिक शून्य न खपायचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तत्काळ होती प्रीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाला भक्ताची व्याधी उद्भवली शरीराशी. प्राणताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीने अनुष्ठान करता उपकृत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मनासी. माझा तारिता पुण्यराशी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका हो बावरे.
पूर्णाहुतीचे काम सारे घ्यावे शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्ताचे करण्यास रक्षण मुळीच बसता येते तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडित या. बनाजी तिडके सांगवी कर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. सापडगावीचा वामन श्यामरावचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसे धर्मकृत्य कितीतरी झाली समर्था समोरी. खरे खरे साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसे घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले कश्यापीने पहावले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थासी पहावेना. म्हणून घेतला आपणा कोंडोनी त्यात जलात. 30 फुटापासून पाया आणिला भरून. तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पाहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चिंतात असल्या जरी या वराडी जनाच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजानना चरणी पूर्वत निष्ठा ठेवणी सुख लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल. वराडाचे बिकट काळ याच विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभवता सर्वता घ्यावा. कुर्तकासी मुडी न द्यावा ठाव आपल्या मनासी. या गजानन रूपा जमिनीत जे जे काही पेरा सत्य ते मिळणार आहे परत. बहुत होईल तुम्हाला. दाणे टाकल्या खडकावरी त्याची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागिन गेल्या मनरूपी दरीतून. दुर्वासनेचं कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिभूतांगणा अभक्ती वारंगणा. तिच्या नांदी लागल्या जाना विटंबनाचा सर्वत्र. सानितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका. शत्रूंना माना एकमेकांना तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस या वराड प्रांतात हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायाचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकाचा गजाननासी अर्पाहो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वाकूर. पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्रावा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक हे दुर्वाकुर. अर्थशब्दाचा साचार मोदक समजावित हो. तो अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा करना वेडा आता थोडा काही. हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडील निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाची सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा तो निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विविध हो. वाकल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखाध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामीराव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल जाणे. दृढ विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वासलक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्याशी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल याच्या वाचनाने. निपुत्रिकासी होईल पुत्र कष्टपती मिळेल मित्र. चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचिवला अनुप येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपे. गुरुपुष्प योगावरी जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी राहुन या शुचिभूत. त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाना. कसल्याही असो यातना त्या त्याच्या निरसतील. जिथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येईभूत. लाग साधे किंचित तेथे ब्रह्मा संबंधात.
ऐसे याचे महत्व हे भाविकाला प्रचित. कुटील दृष्ट दुर्जना प्रत याचा अनुभव येणे नसे. मनासी योजना राजहंसासाठी जाना तैसे हे संत सज्जना. मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वरा. मी रामेता कबीर नामा सावंत चोका महार. गोरा बोधला दामाजी उंबरखेडी ऐनाथ. सखाराम अमळनेरात वा देव मामलेदार. यशवंत वा हुमनाबदी माणिक प्रभू तेवीच वा वराडात. गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही किंचित त्याच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती. अत्यंत सुद्यावी प्रीती श्री गजाननाच्या चरणी. म्हणजे तुमचे एधार जन्ममृत्यूचा साचार. होनिया व्हावल पार दुरुस्त भाव मधुनी. आता स्वामी दयाघना तुला येऊ माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निर्वारी कृपेनी. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीत. दुर्वावसनेचा इतु वीट चित्त माझी दयाळा. आमरणवारी घडो संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदीच्या तरीला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणून साचा. समर्थ दासगणूचा अभिमान व्हावा मनासी. मी सकल संताचा चरंजर माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणी आहे आज पदर पसरुनी तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलू जाना. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावच्या मठात काही होते कागदपत्र. ते रत्नासा ते मस्प्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिकहून त्याची क्षमा गजानना. करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम सवंत ससरात. चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा गेला शेगाव ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भव सिंधू तरावया. शुभवतु श्री हरिहरा परमस्तु इति 21 समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम पार्वती पते हर हर महादेव. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.